हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. राणी इंद्रा, मालती, आबा हे सगळेजण घरी आलेले असतात. फॅक्टरीमधून ते घरी जाताना तिथे समोरच गोळ्यावाला दिसतो आणि लगेचच राणी बोलते की चला आपण हे खायला हवं. तर आता इंद्राला देखील ते खावंसं वाटतं. तर त्यावेळी राणी बोलते की चला आबा. तर आबाही बोलतात की चला. तर आता राणी ते गोळे मागवते आणि आता इथे राणी त्या सगळ्यांना बोलते की हे पहा, आता मी जसं सांगते ना तसं तुम्ही खाऊन पहा. तर त्यावेळी इथे राणी जी आहे ती एक फुरका मारते आणि इंद्राला सांगते की हे असं फुर करून ओढून घ्यायचं आणि मग त्याची मज्जा येते. तर आता इथे आबा जे आहे ते राणीसारखंच ते पिऊ लागतात आणि त्यानंतर इंद्रा देखील आता राणीसारखाच तो पिऊ लागतो आणि बोलतो की खरंच राणी हे खूप छान आहे. तर आता इंद्रा त्याची तारीफ करतो आणि इथे मालती बोलते की तुमचं हे सगळं काय चाललं आहे, मला कळतच नाही आहे. आपल्यासोबत काय घडतंय आणि तुम्ही असे हसतायत, हे करतायत, काय चाललंय हे. तर त्यावेळी आबा बोलतात की मालती, तूही एकदा टेस्ट करून बघ आणि ह्याची टेस्ट बघ किती छान आहे ते. मालती बोलते की काय बोलताय तुम्ही, हे मी आणि हे. तर त्यावेळी मालती बोलते की हे कसल्या पाण्याचं बनवलं आहे, तुम्हाला माहिती तरी आहे का. तर त्यावेळी राणी बोलते की अहो मालती मॅडम, मी लहानपणीपासून खाते, त्याने काहीच होत नाही, तुम्ही एकदा खाऊन तर बघा. तर त्यावेळी मालती बोलते की नाही, मला हे खायचंच नाही. तर त्यानंतर आता इथे इंद्रा जो आहे तो मालतीला बोलत असतो की आई तू एकदा ट्राय कर ना गं, खूप मस्त आहे. पण मालती जी आहे ती नाहीच म्हणत असते. राणी जी आहे ती म्हणत असते की मालती मॅडम, अहो काही होणार नाही, याने कसलाही त्रास होत नाही. तर आता इंद्रा पुढे जातो आणि मालतीच्या तोंडात तो गोळा घालतो आणि बोलतो की राणीने सांगितलंय तसं तू एकदा करून तर बघ. तर आता मालती लगेचच थोडंसं खाऊन पाहते, पण मालती तरीही बोलत असते की नाही, मला नकोय हे इंद्रा, प्लीज नकोय मला हे. तर आता इंद्रा जो आहे तो पाठीमागे जातो आणि त्यावेळी मालती बोलते की हे पहा, तुम्ही बोलले होते की आज रामनवमीनंतर आपण उद्या पुन्हा माझ्या भावाकडे जाणार आहोत. त्यासाठी तुमचा फोन द्या, मला त्याला फोन करायचा आहे, म्हणजे तो आपल्याला नेण्यासाठी गाडी पाठवेल. तर त्यानंतर आता आबांच्या लक्षात येतं की मालतीला काय करायचं आहे. तर इकडे दादासाहेब आरामात खुर्चीवर येऊन बसतात आणि बोलतात की आज त्या जयसिंगची चांगली मज्जाच आली. पाहिलंय ना तुम्ही सगळ्यांनी. तर आता अजित आणि दादासाहेब हसत असतात आणि तेवढ्यातच दादासाहेब बोलतात की अरे, हा विक्रांत कुठे गेलाय, घरीसुद्धा दिसत नाहीये. तेवढ्यातच तो समोरून येतो आणि इथे आल्यास दादासाहेबांवरती ओरडतो मोठमोठ्याने. तर त्यावेळी दादासाहेब बोलतो की अरे, तू माझ्यावरती काय ओरडतोयस, तू पाहिलंय ना तुझ्या डोळ्यासमोर की ते वस्तीतले लोक माझा आणि तू आपल्या सगळ्यांचा कसा अपमान करत होते, आणि मला सांग तो अपमान आपण सहन करायचा का. एवढ्या सगळ्यांसमोर ते काय काय बोलले तू पाहिलं नाहीस का. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की हे पहा दादासाहेब, ते काय बोलत होते काय नव्हते बोलत, पण तुम्ही हे असं बोलायला नको होतं. तुम्हाला कळत नव्हतं का, मी माझ्या क्लायंटसोबत होतो आणि त्यामुळे त्या सगळ्याचा काय इफेक्ट झाला. तर त्यावेळी आता दादासाहेब बोलतात की हे बघ विक्रांत, मी काहीही चुकीचं केलं नाही आहे, फक्त त्यांना उत्तर देणं गरजेचं होतं. तर त्यानंतर विक्रांत बोलतो की पण थोड्या वेळ शांत बसले असते ना तरीही बरं झालं असतं, फक्त ओरडूनच सगळं काही होत नाही दादासाहेब. तर आता इकडे आबा मालतीला बोलतात की मालती, तुम्हाला कळत कसं नाही, आत्ता आपण आपली फॅक्टरी वाचवली आहे आणि जर आपण उद्या इथे नसल तर तो विक्रांत काहीही करेल आणि आपल्या हातात कधीच फॅक्टरी किंवा घर कधीच येणार नाही. तुम्हाला समजत का नाही आहे. आज आपण जर हे केलं नसतं, राणीने आणि इंद्राने जर प्लॅन केला नसता तर आज आपल्या हातनं फॅक्टरीसुद्धा गेली असती आणि त्याचमुळे मला असं वाटतं की आपण इथून न गेलेलं बरं. तर आता इंद्रा बोलतं की हो आई, आबा बरोबर बोलत आहेत. हे बघ, आपल्याला इथे थांबायला हवं आणि जर आता आपण इथे थांबलो नाही तर आपल्या हातात कधीच आपली फॅक्टरी आणि घर लागणार नाही. त्यासाठी आपल्याला काहीतरी करायला लागेल. तर त्याच वेळी मला ती बोलते की म्हणजे तुम्हाला आतासुद्धा माझ्या विरोधात जायचे, तुम्हाला माझं ऐकायचं नाही, तुम्हाला माझं भलं काय हे कधीच नको आहे. तुम्ही नेहमी त्या फॅक्टरीचा आधी विचार केला आणि नंतर माझा. तर त्यानंतर आता इथे राणी बोलत असते की मालती मॅडम, आणखीन थोडे दिवस, आपण थोड्या दिवसातच आपण सगळं काही हासिल करू. तर त्यानंतर इकडे आबा बोलतात की हो मालती. तर आता मालती जी आहे ती राणीला इथे वाईट साईड बोलून तिथून निघून जाते. तर तुम्हाला जे करायचे ना ते करा असं म्हणत ती चाललेली असते. इकडे आता विक्रांत
दादासाहेबांवर प्रचंड भडकलेला असतो. तो बोलतो की तुम्हाला माहीत आहे का, तो माझ्यासोबत जो क्लायंट आला होता, तो क्लायंट कशासाठी आला होता? किती महत्त्वाची डील माझी चालली होती त्यांच्यासोबत, आणि तुम्ही काय केले? तुमच्या आजच्या वागण्यामुळे माझा सगळा प्लॅन फ्लॉप झाला. तर त्यानंतर दादासाहेब बोलतात की हे बघ विक्रांत, कुणी माझा असा अपमान करत असेल तर मी गप्प बसणार नाही, आणि तू काय सांगतोय मला गप्प बसायला? तर त्यावेळी विक्रांत बोलतो की आज तुमच्यामुळे माझा खूप मोठा लॉस झाला आहे, फक्त तुमच्या बोलण्यामुळे. आजच्या दिवस जर तुम्ही गप्प राहिले असतात तर काय झालं असतं? तर त्यावेळी आता इथे उर्मिला, रत्नाई हे सगळं पाहत असते. रत्नाई बोलते की विक्रांत बाळा राहू देत ना, सोड ना सगळं. तर त्यावेळी आता विक्रांत बोलतो की नाही आई, आजची जी काही चूक यांनी केली आहे ना, ती सोडण्यासारखी नाहीच आहे. तर तेवढ्यातच आता अजितला दिसतंय की विक्रांत दादा बाबांवरती ओरडत आहे आणि हे त्याला सहन होत नाही. तर त्यावेळी अजित बोलतो की काय रे, तू असं का बोलतोय बाबांसोबत? तू असं एवढ्या टोकाचं का बोलतोय? आणि त्यांनी काय केलं एवढं वाईट? हे बघ, त्यांनी दादासाहेबांचा अपमान केला आणि म्हणूनच त्यांनी त्यांना उत्तर दिलं. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की तुला माहीत आहे का, आज माझी एका त्या डीलरसोबत एक डील झाली होती. ती कंपनी तो विकत घेणार होता, आणि एकदा की ती कंपनी विकत घेतली असती त्याने, तर आपण ह्यांच्या नाकावर टिचून ह्यांची कंपनी विकली असती, आणि मग यांचं झालेलं दुःख आपण पाहिलं असतं. तर त्यावेळी अजित बोलतो की म्हणजे तू ती कंपनी विकायला निघाला होता? तर त्यावेळी आता अजित बोलतो की तू फक्त एकट्याने हा निर्णय घेतला, तुला एकदाही वाटलं नाही की हे बाबांना सांगावं किंवा आम्हा सगळ्यांना सांगावं? तर आता विक्रांत इथे काहीच बोलत नाही. अजित त्याला खूप काही बोलू लागतो. अजित बोलतो की हे बघ, आत्तापर्यंत मला असं काहीच माहिती नव्हतं, पण आता इथून पुढे मला सगळं काही माहिती करून घ्यायचं आहे. तर त्यामुळे इथून पुढे जे काही निर्णय असतील ते आम्हाला सांगितल्याशिवाय घ्यायचे नाही. तर त्यावेळी विक्रांत जो आहे तो लगेचच त्याचं तोंड पकडतो आणि बोलतो की हे बघ, तू अजून लहान आहेस आणि तुला त्यातलं कळत नाही आहे. जे करायचे मी ते आपल्या आनंदासाठी, तू आपल्या सगळ्यांसाठी करतोय, हे तुला लक्षात येत नाही आहे का? तर त्यावेळी अजित शांत बसतो आणि त्याच्याकडे रागाने पाहत असतो. अजितला हे सहन होत नाही आणि अजित बोलतो की मला सांग, तू हे सगळा डिसिजन घेणारा एकटा कोण आहे? हे बघ, तुला वाटतं ना हे सगळं आमच्यामुळे झालंय, तर तसं नाहीये. मला सांग, तू कोणाला सांगितलं होतं आमच्यापैकी की तू ही डील करणार आहेस आणि तू असं करणार आहेस? दादासाहेबांना तर यातलं काहीच माहिती नव्हतं. जर माहीत असतं, तू सांगितलं असतं, तर ते असे वागलेच नसते. या सगळ्यात फक्त चूक तुझीच आहे. तर आता अजित जो आहे तो विक्रांतची चूक दाखवून देतो, आणि त्यानंतर आता इथे या दोघांमध्येच भांडणं पेटलेली आहे आणि रत्नाला ते भांडणं पाहवत नाही. रत्ना जी आहे ती बोलते की अजित बाळा, तू तरी शांत हो रे. पण अजित जो आहे तो बोलतो की नाही आई, हे बघ, आत्तापर्यंत मी लहान आहे करून मला सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवतात, आणि बघ ना, हा एकटा निर्णय घ्यायला निघाला होता. हा कसं काय निर्णय घेऊ शकतो एकटा, आणि तेही बाबांना न सांगता? तर आता इथे विक्रांतला अजितचा राग येतो आणि त्याच्याकडे खरं तर उत्तरच नसतं, कारण या सगळ्यांना असं वाटत असतं की हा निर्णय जो आहे तो सगळ्यांनी मिळून घ्यायला हवा होता, पण हा निर्णय विक्रांतने एकट्याने कसा काय घेतला? तर आता विक्रांत तिथून निघून जातो आणि इकडे अजित बोलतो की आई, मला सांग, हे चुकीचं आहे ना? हा कसा काय निर्णय घेऊ शकतो? आणि शिवाय दादांवरती आवाजसुद्धा वाढवतोय, ह्याला काही कळत नाही आहे का? असं का करतोय हा? तर त्यानंतर दादासाहेब बोलतात की हे बघ, तो थोडा रागात आहे, तो चिडलेला आहे म्हणून असं बोलतोय, पण हे सगळं फक्त त्या जयसिंगामुळे झालं आहे. तर त्यानंतर आता इथे दादासाहेब जे आहे ते सगळं काही प्रकार राणीवर, इंद्रावर आणि आबांवरती ढकलून देतात. इकडे राणी, इंद्रा, आबा, मालती सगळेजण आता घरी पोहोचलेले आहेत, आणि घरी आल्यानंतर मालती बोलते की आता ना खूप थकायला झालंय, आता जेवण करावं आणि झोपून घ्यावं. तर आता राणी जी आहे ती बोलते की मालती मॅडम, मी आत्ता काहीतरी खायला बनवते, मी खिचडी बनवते. तर मालती बोलते की खिचडी? तर त्यावेळी राणी बोलते की हो, मी खिचडीसोबत थोडीशी कोशिंबीर आणि पापड देखील तळते. तर आता इथे आबा बोलतात की हो हो, ठीक आहे. तर तेवढ्यातच समोर राणी जी आहे ती आता किचनमध्ये जायला लागते स्वयंपाकासाठी, आणि तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की नाही नाही, आधी झाडू मारते आणि मग स्वयंपाकाला लागते. ती राणी जी आहे ती आता झाडू मारायला घेते, आणि इकडे हा जो इंद्र आहे तो पाहतोय की राणीला झाडू मारायचा आहे. तर त्याला वाटतं की राणीला थोडी हेल्प झाली पाहिजे. इंद्रा बोलतो की थांब, मी झाडू मारतो. तेवढ्यातच राणी बोलते की नाही, तुम्ही काय करताय? ती मालतीकडे खुणावते आणि बोलते. तर आता इंद्रा बोलतो की नाही आई, मी करू शकतो. आई बोलते की थांब इंद्रा, मी करते. आबांचं लक्ष सगळीकडे असतं, इंद्राकडे असतं, राणीकडे असते. राणी जी आहे ती इंद्राला पाहून हसत असते.
मालतीला हे सगळं पाहून राग येतो की इंद्रा राणीसाठी झाडू देखील मारायला तयार झाला. तेवढ्यात आबा बोलतात की हे बघ इंद्रा, बायको जे सांगते ना ते करावं लागतं बरं का. तर मालती पुन्हा आबांकडे पाहते. त्याचवेळी आता इथे राणी हसू लागते आणि ती स्वयंपाकाच्या तयारीला लागते. तर आता इकडे ही जी रत्ना आहे ती जिन्यावरून खाली येत असते आणि तिला लगेचच हसण्याचा आवाज येतो. ती पाहते खिडकीमधून पाहते आणि म्हणते की किती कष्टात राहत आहेत पण हसण्याचा आवाज येतोय. आणि इथे आम्ही एवढ्या मोठ्या बंगल्यात राहून सुद्धा सगळ्याचे तोंड दुसऱ्या दिशेने वाकडे आहेत. खरंच किती सुख पाहतायत ना ते कोणत्याही गोष्टीमध्ये. रत्न हे सगळं बोलत असती आणि तिला तिच्या डोळ्यात पश्चाताप दिसत असतो. कारण तिला वाटत असतं की कुठेतरी आपलीही या सगळ्यात चूक झाली. तर आता इकडे सगळेजण जेवणासाठी बसलेले असतात. राणी सगळ्यांच्या ताटामध्ये वाढवून देत असते. राणीने मस्तपैकी खिचडी आणि कोशिंबीर बनवलेली आहे. त्याबरोबर पापड देखील तळलेला असतो. तर मालती हे सगळं पाहते आणि त्यानंतर मालतीला ती ताट वाढून देते. इंद्राला देखील देते, आबांना देखील देते, पण तिच्यासाठी ताट शिल्लक राहत नाही. तर त्यावेळी आबा बोलतात की राणी, आम्हा सगळ्यांना वाढून दिलं आणि तू. तर त्यावेळी राणी जी आहे ती बोलू लागते की आबा, ते काय आहे ना, ते गडबडीत सकाळी भांडीच घासली नाही. थांबा, मी आत्ताच जाऊन धुवून घेऊन येते. तर इंद्रा बोलतो की हे बघ राणी, त्याची काही गरज नाही आहे. हे बघ, तू माझ्यासोबत खा ना, आपण दोघं एकत्र खाऊयात. तर राणी बोलते की सर, मालती मॅडम पाहत आहेत. ती हळू आवाजाने बोलते, नको नको, मी आणते धुवून. आणि आबा हे सगळं पाहत असतात. आबांना लक्षात येतं की इंद्राला देखील तेच हवं आहे. तेवढ्यातच आता इथे मालती बोलते की जा, ताट धुवून घेऊन ये. आणि त्यानंतर इंद्रा बोलतो की थांब, तू इथेच बस, मी तुझ्यासाठी ताट धुवून घेऊन येतो आणि हे तू जेव, दुसऱ्या ताटात मी घेतो. तर आता राणी बोलते की नाही सर, राहू द्यात, थांबा, आपण दोघे एकत्रच जेवूयात. असं म्हणत इंद्रा आणि राणी दोघेही जण एकत्र जेवायला घेतात आणि मालती त्या दोघांकडेच पाहत असते. मालती मनातच म्हणते की आता हे अति होतंय. त्यानंतर आबा बोलतात की राणी, आता इंद्राला ना सगळं काही गोड लागणार बरं का. त्याच्या ताटात कितीही तिखट द्या, त्याच्या ताटात मिरचीही द्या, तरी देखील गोड लागणारच. राणी हसते आणि इथे मालती बोलते की आता पुरे, खूप झालं. तर त्यानंतर इकडे राणी आणि इंद्रा दोघेही जण एका ताटात जेवत असतात. ते पाहून राणीलाही खूप आनंद होतो आणि त्याचनंतर इंद्राला देखील आनंद होत असतो. कुठेतरी आबासमोर आणि मालतीसमोर तो आता तिला बायकोचा हक्क देखील द्यायला लागलेला असतो. आणि त्यासाठी तो आता आईचा देखील विचार करत नाही की आई काय म्हणेल, काय बोलेल, आणि तो त्याच्या मनासारखंच करतो. त्यामुळेच इंद्रा राणी दोघेही जण खुश असतात. इकडे आता विक्रांतचा जळफळाट झालेला असतो. कारण राणीमुळे आणि इंद्रामुळे त्याची चांगलीच वाट लागलेली असते त्याच्या प्लॅनची. तर उर्मिला बोलते की विक्रांत, हे सगळं कशामुळे झालं. विक्रांत बोलू लागतो की हे सगळं त्या राणीमुळे झालं आहे आणि मला असं वाटतं की त्यांना माझा प्लॅन कळाला होता आणि म्हणूनच त्यांनी प्लॅन करून हे सगळं केलं आहे. तर उर्मिला बोलते की पण विक्रांत, हे कसं शक्य झालं आहे, त्यांना कसं कळालं की तू कंपनी विकायला निघाला होतास. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की मलाही अजून कळलं नाही, पण नक्कीच त्यांना ते समजलं होतं आणि म्हणूनच त्यांनी प्लॅनिंग केली. त्यांनी हे सगळं प्लॅनिंगने केलं आहे उर्मिला, त्यामुळेच हे शक्य झाले. तर त्यानंतर इथे उर्मिलाला विक्रांत बोलतो की इथून पुढे खूप सावध राहावं लागेल. इकडे आता सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर इंद्रा जो आहे तो राणीला बाहेर घेऊन येतो. तिचे डोळे बंद करतो आणि राणी बोलते की सर काय आहे, तुम्ही कुठे घेऊन चाललायत मला. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की फक्त 2 मिनिट राणी. तर आता तिच्या डोळ्यावरतून तो हात काढतो आणि राणीला दाखवतो. तर समोरच टेबल, खुर्ची आणि तिची काही पुस्तकं ठेवलेली असतील आणि ॲडव्होकेट राणी इंद्रजित महाडिक ती तिची पाटी देखील असते. तर त्यावेळी हे पाहून राणी खुश तर होतेच, पण त्यावेळी ती विचारते की सर, हे सगळं कशासाठी. तर आता इंद्रा बोलतो की चल, तू अगोदर बसून घे आणि तू तुझ्या अभ्यासाला लाग. तर त्यानंतर राणी बोलते की सर, हे सगळे करायची काही गरज नव्हती, एवढं सगळं कशाला करायचं. तर त्यानंतर इंद्रा बोलतो की नाही राणी, हे सगळं करण्याची गरज आहे, कारण मला हक्काचा वकील हवा आहे. तर आता राणी हसते आणि इंद्राकडे पाहते. राणी बसलेली असते आणि त्याचवेळी इंद्रा बोलतो की चल, आता तू तुझा अभ्यास कर, मी येतो. असं म्हणत इंद्रा जो आहे तो जायला लागतो. तेवढ्यातच राणीच्या साडीचा पदर त्याच्या घड्याळामध्ये गुंततो आणि राणीला वाटतं की इंद्राच राणीच्या साडीचा पदर ओढतो आहे. तर त्यावेळी राणी जी आहे ती साडीचा पदर थोडासा पकडते आणि मागे वळून पाहू लागते आणि बोलू लागते की सर काय आहे. तर त्याचनंतर इंद्रा राणीकडे पाहतो आणि त्या पदराकडे पाहतो, घड्याळाकडे देखील पाहतो. थोड्या वेळाने राणी इंद्राकडे वळून पाहते. तिला वाटतं की अजून पण सर कसे सोडिनात. तर त्यानंतर ती वळून पाहते तर ते घड्याळामध्ये अडकलेलं असतं.
तर राणीला लक्षात येतात. राणी हसते आणि त्यानंतर ती उठते आणि थोड्याच वेळात ती पुढे जाऊन ती तो पदर काढू लागते. इंद्राही हसू लागतो. दोघेही एकमेकांच्या नजरेत पाहत असतात आणि हसत असतात. त्यानंतर राणी हळूवारपणे तो पदर काढून घेते. तर आता इकडे दुसऱ्या दिवशी इंद्रा जो आहे तो अंघोळ करत असतो आणि खूप साबण त्याने लावलेला असतो आणि गाणं गुणगुणत त्याची अंघोळ झालेली असते. तर राणी समोरूनच कपड्याची बादली घेऊन चाललेली असते. तर त्यावेळी तिला समोर इंद्र दिसतो आणि त्याचं गाणं देखील ऐकायला येतं. राणी हसू लागते. सर कसे गाणं गात आहेत हे ऐकून तिलाही हसायला येतं आणि इंद्राला कळतं की इथे राणी आहे. तर आता इंद्रा बोलतो की तू मला हसतेस. तर राणी बोलते की हो तुम्हालाच हसते, असं गाणं गुणगुणतायत म्हणून. तर आता इंद्रा जो आहे तो डोळे उघडून राणीला पाहू लागतो. तेवढ्या त्याच्या लक्षात येतं की अरे आपण तर साबण लावला आहे, सगळा साबण त्याच्या डोळ्यात जातो. तर त्यावेळी आता इंद्राला तो मग सापडत नाही. इंद्रा बोलतो की राणी अरे माझ्या डोळ्यात सगळा साबण गेला आहे आणि खूप झोंबतंय मला, प्लीज मला तो मग सापडून दे. तर राणी बोलते की सर असं काय करताय, तिथेच तर आहे, शोधा तुम्ही. तर आता इंद्रा बोलतो की राणी अगं नाही सापडत. राणी तेवढ्यातच तो मग हातात घेऊन उभी राहते आणि तिला मज्जा येत असते की इंद्रा सरांना त्रास द्यायला. तर आता इंद्रा जो आहे तो बोलतो की राणी अगं दे ना, पटकन दे ना, आणि नाहीतर माझ्या अंगावरती पाणी तरी टाक. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की हे बघ राणी तू काय करतेस, दे पटकन. तर राणी बोलते की चला हुकुमाच्या राणीसमोर रिक्वेस्ट करा. तर आता इंद्रा बोलतो की अगं बाई दे ना, मी तुझ्यासमोर रिक्वेस्ट करतो. इंद्रा तिच्यासमोर हात जोडतो आणि त्यावेळी राणी त्याच्यानंतर त्याच्या अंगावरती त्या मगने पाणी टाकते आणि इंद्राने सगळी काही साबण धुवून काढलेले आहे. तर आता इंद्राची साबण धुवून झाल्यानंतर इंद्रा जो आहे तो राणीला पाहतो. राणी त्याच्या अंगावरती पाणी टाकत असते. लगेचच तिचा हात पकडतो आणि बोलतो की काय मग हुकुमाची राणी, तुम्हाला रिक्वेस्ट करायची, तुमच्यासमोर हात जोडायचा, असं आहे का? तर त्यावेळी आता इंद्रा बोलतो की आता मी पण बघतो तू माझ्याकडनं कशी काय सुटशील. तर आता राणी बोलते की सर अहो तुम्ही काय करताय, कुणी बघेल ना, इकडे तिकडे पहा आपण बाहेर आहोत. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की मला काही फरक पडत नाही कुणीही पाहिलं तरी, कारण तू माझी बायको आहेस. तर त्यानंतर आता इथे लगेचच आबा इंद्राला आवाज देतात आणि आबांचा आवाज आल्यानंतर इंद्रा लगेचच राणीचा हात सोडून देतो आणि तोंडाला हात लावतो. त्याला वाटतं जर आबांनी अशा अवस्थेत पाहिलं तर आता राणी हसू लागते आणि इंद्र सरांना म्हणते की तुम्ही तर कोणालाच घाबरत नव्हते ना. तर त्यावेळी आता इंद्रा बोलतो की नाही नाही मी कोणालाच घाबरत नाही. इंद्रा जो आहे तो आबांना बोलतो की आबा मी आलोय, असं म्हणत तो पटपट अंगावरती पाणी घेतो आणि अंघोळ करू लागतो. इकडे राणी बोलते की चला मलाही खूप कामं आहेत, असं म्हणत तीही कपडे वाळत घालायला निघाली. तर पुढे जाताच तिला लक्षात येते की समोर तुळशीला पाणी न घातल्यामुळे तुळस जी आहे ती अगदी वाळून चालल्यासारखी झाली होती. तर तिच्या लक्षात येतं की तुळशीला पाणी घातलं पाहिजे. राणी जी आहे लगेचच पाणी घेऊन येते आणि तुळशीला पाणी घालू लागते. तेवढ्यातच समोरून तिच्या उर्मिला येते. उर्मिला येताच पाहते की ही तुळशीला पाणी टाकत आहे. तेवढ्यातच ती तो जो काही तांब्या असतो ती लोटून देते. इकडे राणी शॉक होते की उर्मिला ताई काय करतायत हे सगळं. तर आता त्या दोघींमध्ये इथेच वाद होईल. राणी उर्मिलाकडे रागाने पाहते. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपलेला आहे. तर पुढील भागात राणी इंद्राला म्हणत असते की सर जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला लवकरच शोधावे लागतील आणि मला खात्री आहे ते विक्रांत सरांच्याच रूममध्ये असतील. तर इकडे मालती किचनमध्ये काम करत असते. तिला माहीत असतं की राणी विक्रांतच्या रूममध्ये गेलेली आहे आणि तेही काही पेपर शोधण्यासाठी. तर त्यावेळी तिच्या लक्षात येतं आणि समोरून अजित येतो. अजित जो आहे तो चार्जर शोधत आलेला असतो आणि त्याला देखील विक्रांतच्याच रूममध्ये जायचं असतं. तर ती बोलते की अरे जर अजितने राणीला विक्रांतच्या रूममध्ये पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर आता मालती नक्कीच काहीतरी करेल जेणेकरून अजित त्या रूममध्ये जाणार नाही, नाहीतर राणीला काहीतरी बाहेर येण्यासाठी हिंट देईल. तर पुढील भागात नक्की पहा इथे मालती काय करेल. का अजित समोर राणी पकडली जाईल. तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.